नमस्कार. रामायणाशी संबंधित काही ठिकाणे आज पाहूया. रामायणातील प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या आजही उत्तर प्रदेशात असून हल्लीच बांधलेल्या श्रीराम लल्लांच्या मंदिरामुळे प्रकाशच होतात आहे. सीतामातांचे जन्मस्थान असलेले जनकपूर हे अखंड भारतातील शहर आज नेपाळमध्ये आहे. प्रभू श्रीरामांनी वनवासासाठी जिथून नदी पार केली तो भाग म्हणजे शृंगवेरपूर. शृंगवेरपूर ही निषाद राजघराण्याची राजधानी होती, जिचा राजा गुह्यराज होता, जो निषादराज या उपनामानेही ओळखला जायचा. गंगा पार केल्यावर प्रभू श्रीरामांनी प्रयाग येथे महर्षी भारद्वाज यांची भेट घेतली होती. गंगा, यमुना आणि सरस्वती नदींचा संगम प्रयाग येथे होत असे. पुरे वनवासादरम्यान प्रभू श्रीराम दंडकारण्याकडे निघाले. प्रभू श्रीरामांचे भाऊ कैकेयी पुत्र भरत यांनी श्रीरामांना परत येण्याची जिथे विनवणी केली तो प्रदेश म्हणजे चित्रकूट. याच ठिकाणी प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांचे 11 वर्ष 11 महिने आणि 11 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते दंडकारण्य येथे गेले. हे दंडकारण्य म्हणजे आजचे छत्तीसगड, ओडिसा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. पुढे महर्षी अगस्ती यांच्या सल्ल्याने प्रभू श्रीराम पंचवटी येथे आले, जिथे काही काळ वास्तव्य केल्यावर सीतेमातेचे रावणाने अपहरण केले. प्रभू श्रीरामांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा चडाई मंगलम येथे प्रभू श्रीरामांची भेट गिरिधराज जटायू यांच्याशी झाली. गिरिधराज जटायू यांनी रावणाने सीतामातेला लंकेला नेले असल्याचे सांगितले आणि त्यात त्यांनी रावणाशी झुंज दिल्याचेही सांगितले. ही संपूर्ण घटना केरळ राज्यातील चडाई मंगलम येथे घडल्याचे मानले जाते. वाटेत ते किष्किंधा या ठिकाणी थांबले. तेथील ऋषामुख पर्वत येथे त्यांना तेथील राजा सुग्रीव यांचे मंत्री श्री हनुमान भेटले. तर हे किष्किंधा म्हणजे आजचे कर्नाटक राज्यातील हंपी हे ठिकाण आहे. सीतामाता आणि लंकेच्या शोधात प्रभू श्रीराम रामेश्वरम येथे आले. प्रभू श्रीरामांच्या आज्ञेने वानरसेनेने भारतातील धनुषकोडी ते श्रीलंकेतील तलई मन्नार दरम्यान तरंगणारा पूल रामसेतू बांधला असे मानले जाते. रामसेतूवरून समुद्र पार करून प्रभू श्रीराम आणि वानरसेना लंकेला पोहोचली. लंका म्हणजे आजची श्रीलंका हे सर्वांना माहीत आहे. तेथे झालेल्या घनघोर युद्धात लंकाधिपती रावण मारला गेला आणि प्रभू श्रीरामांनी सीतामातेची सुटका केली. परतीच्या प्रवासात प्रभू श्रीराम हे रामेश्वरम येथे आले आणि ब्राह्मण असणाऱ्या रावणाचा वध केल्यावर होणारी ब्रह्महत्या यातून मुक्त होण्याकरिता भगवान महादेवांची उपासना केली. याविषयी अधिक विस्तृत माहिती आम्ही आमच्या YouTube चॅनलवर प्रसिद्ध केली आहे. त्याची लिंक आम्ही कॅप्शनमध्ये दिली आहे. तर नक्की तो व्हिडिओ पहा आणि तो आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढील व्हिडिओची माहिती लगेच मिळेल. तर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या सोबत रहा, म्हणजे तुम्हाला या नवनवीन अज्ञात अपरिचितांची ओळख घडून येईल. चला तर लवकरच भेटू पुढल्या एका अज्ञात अपरिचित ठिकाणी.